नमस्कार मित्रांनो, सर्वांना अगदी मनापासून नमस्कार. विशेष म्हणजे घटस्थापना झालेली आहे. नवरात्र उत्सव हा अगदी उत्साहाने साजरा होत आहे. चला तरी अशा पद्धतीनं आपण 9 दिवस देवी देवतांची अगदी मनापासून पूजा करतो. त्याचबरोबरच या 9 दिवसामध्ये घ्यावयाची काळजी, जेणेकरून देवींची कृपा आपल्यावरती कायमस्वरूपी आशीर्वाद रूपी ही राहील. यासाठी नेमकं कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी करायला नाही पाहिजेत याविषयी आपण सातत्यपूर्वक चर्चा करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने कोणत्या गोष्टी करायला पाहिजे जेणेकरून देवींची आपल्या सर्वांवरच एक चांगली दृष्टी पडेल आणि आपल्याला शुभ आशीर्वाद लाभेल. यासाठी आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. तर विशेष म्हणजे नवरात्रीमध्ये रोज स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत, हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यातले त्यात 9 दिवस शक्यतो पांढरे कपडे, पिवळे, गुलाबी, हिरवे अशा शुभ रंगांचे कपडे वापरावेत. हे आपल्यासाठी फलदायी ठरतं. त्याचबरोबर दररोज सकाळी संध्याकाळी देवीची आरती व मंत्रजप करावाच. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, घर स्वच्छ ठेवून देवीसमोर ताजे फूल आणि नैवेद्य अर्पण करावे. नवरात्रीत कांदा, लसूण, मध, मांसाहार मांसाहार यांचा त्याग करावा. शक्यतो व्यसन कुठलेही करू नये. त्याबरोबरच या काळात राग, मत्सर, वाईट बोलणं, निंदा करणं इत्यादी गोष्टी, अपशब्द वापरणं ह्या गोष्टी टाळाव्यात. हे आपल्यासाठी फलदायी ठरेल. ठीक आहे. आणि एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या, रोज शक्यतो असेल तर दुर्गा सप्तशती देवींच्या स्तोत्रांचा किंवा चालिसा यांचा पाठ करावा. त्याचबरोबर उपवास करताना संयम पाळावा. फळ, उपवासाचे पदार्थ यांचा वापर अवश्य करावा. कुमारी कन्या पूजन व ओटी भरून द्यावी, हे विशेष शुभ मानलं जातं. आणि शेवटचा पॉईंट असा आहे की शेवटच्या दिवशी कन्या पूजन करून त्यांना प्रसाद दिल्यास देवी प्रसन्न होते. तरी सदरील जे काही मुद्दे आहेत यांचं आपण नक्कीच पालन करावं, जेणेकरून नवरात्रीमध्ये हा 9 दिवस आपण आपल्या अंगीभूत सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी हे फळदायी ठरेल. चला तर असेच नवीन नवीन माहिती घेण्यासाठी ब्रँड महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.